श्री स्वामी समर्थ. योग्य वेळ कधीच येत नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवून स्वतः योग्य वेळ निर्माण करावी लागते. स्वामी म्हणतात, आपल्या प्रतिमेची काळजी घ्या, कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे. आयुष्यात आपण कित्येक वेळा हरलो, काही फरक पडत नाही, कारण तुमचा जन्म हा जिंकण्यासाठी झाला आहे. त्यामुळे असे छोटे मोठे हार जीत असे प्रकरण तर तुमच्या आयुष्यात रोजच येतात. लक्षात ठेवा, हा जन्म तुमच्यासाठी भाग्याचा आहे. या जन्माला वाया घालवू नका. त्यांना काय वाटेल, यांना काय वाटेल, जग काय विचार करेल, त्यापेक्षा वरचढ होऊन विचार करा. आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव असेल. स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. लक्षात ठेवा, आयुष्यात आपल्याला जे काही करायचे आहे ते करण्यामध्ये एवढे व्यस्त व्हा की जगाकडे पाहायला वेळच मिळाला नाही पाहिजे. स्वामी म्हणतात, ज्यांचा स्वामींवरती विश्वास आहे त्यांनीच आज या संदेशाला लाईक करून या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जेव्हा सोबत कोणी नसेल तेव्हा आयुष्याचा प्रवास हा एकट्यालाच करावा लागतो. सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा. उद्यापासून करू असं म्हटलं तर तो उद्या कदाचितच कधीतरी येईल. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले एक सुंदर उत्तर असते आणि संयम परिस्थितीला दिलेले प्रतिउत्तर असते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. एकटं चालायला शिका. जे काही मिळवायचंय ते स्वतःच्या हिमतीवर मिळवा. प्रत्येक प्रयत्नात यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच असतो. जेव्हा तुम्ही थोडेफार काहीतरी प्रयत्न कराल तेव्हा नक्की यशाकडे जाल. पुन्हा एकदा आयुष्याची नवीन सुरुवात करा, जी आजपर्यंत तुम्ही कुठेतरी केली नव्हती. सतत प्रयत्न करत राहा. माणूस कधी हारत नाही, तो यशस्वी होतोच. यश मिळण्यासाठी एक गोष्ट गरजेची असते, ती म्हणजे सातत्य. स्वतःची तुलना इतरांशी करू नका, कारण इथे प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा आहे. प्रत्येक सकाळ ही नवीन संधी असते, नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी. आज तुमच्याकडे ती संधी आली असेल तर तुम्ही त्या संधीचा पूर्ण लाभ उचला. थोडा वेळ लागेल तरी चालेल, पण तुमची स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची आहे. आता नक्की ती लवकरात लवकर पूर्ण होतील. स्वतःवरती विश्वास ठेवा, तुमच्या प्रयत्नावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही पुढे चला. जीवनात एकदा ध्येय निश्चित केल्यानंतर मागे वाळून पाहण्याचा इतिहास घडत नाही. आयुष्यात काहीतरी करायचे असल्यास आपण जे काही करतो ते करतच राहावं लागतं. जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काही वेगळं कराल तेव्हा तुम्हाला लोक असतील, पण जेव्हा तुम्ही यशस्वी होणार तेच लोक तुम्हाला सलाम करतील. यश मिळण्यासाठी रोज केलेले छोटे छोटे प्रयत्न एक दिवस यश नक्की प्राप्त करतात. मरताना पैसा घेऊन जाता येत नाही, ते जरी खरं असलं, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्वर्ग दाखवण्याची ताकद या पैशामध्येच आहे. त्यामुळे आयुष्यात कर्म चांगले करा, पैसा कमवा आणि योग्य दिशेला जा. आयुष्याचं सार्थक होईल. चर्चा फक्त त्यांचीच होते जे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतात. जे लोक इतरांप्रमाणे करतात ते त्या ध्येयापर्यंत तर जातात, पण त्यांची चर्चा होणे अशक्य आहे. मेल्यावरती पैसा बरोबर नेता येत नाही, पण जगण्यासाठी त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जेव्हा आयुष्य तुम्हाला नवीन संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करायची चूक कधीही करू नका. लक्षात ठेवा, एकदा केलेली चूक पुन्हा जर करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. शाळेमध्ये फक्त शिक्षण दिले जाते, पण खरे शिक्षण माणसाला जीवनाच्या शाळेतून मिळते. आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळणार जेव्हा आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करा, कारण निघून गेलेली वेळ पुन्हा परत कधीच येत नाही. जगाच्या नजरेत तुम्ही हरलात तरी चालेल, पण स्वतःच्या नजरेत आपण एक ना एक दिवस जिंकणार, या नजरेची स्वतःकडे पहा.
स्वामी म्हणतात, जर पर्याय सापडत नसतील तर पर्याय शोधा, पण एकदा पुढे उचलून पाऊल कधी मागे टाकू नका. एकदा का तुम्ही एखादी गोष्ट करण्याची ठरवली तर त्यामध्ये मागे येऊ नका. स्वामी सांगतात, स्वतःमध्ये बदल करण्याची एवढी क्षमता असली पाहिजे. तो बदल करताना कितीही त्रास झाला तरी बदल झालाच पाहिजे. बाळा, तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे ते आता सर्व काही निघून जाणार. तुमच्याजवळ असलेली सर्वात किमती गोष्ट म्हणजे तुमचा वेळ. तो तुम्हाला अशा ठिकाणी गुंतवा जेथे तुम्हाला काही फायदा होईल. तुमच्याजवळ असलेली सर्वात किमती गोष्ट ही तुमची वेळच असणार. जिद्द ही माणसाला वेडं बनवते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात वेडीच माणसं हा इतिहास रचतात. वेळेपेक्षा जास्त किमती असतो तो क्षण. जो क्षणाचा आनंद येतो तो क्षण पूर्णपणे आयुष्यात राहतो. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपलं आयुष्य हे खूप सुख आणि समाधानाने जगत असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी या कधीही नसतात. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो याबद्दल विचार करून पुढे चालत राहा. स्वतःच्या आयुष्याचा प्रवास स्वतःलाच करावा लागतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी सुद्धा जो ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो, यश एक ना एक दिवस नक्की त्यालाच मिळते. अपयश आलं म्हणून कधी हार मानू नका. पुन्हा प्रयत्न करत राहा, कारण कधी हार न मानण्याची जिद्द एक दिवस तुमच्या जिंकण्याचं कारण बनते. जीवनात संकटे आली तर त्यापासून पळून जाण्यापेक्षा त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करा. जीवनात असे संकटे येतच राहणार. फक्त विश्वास ठेवा तुमच्यावर आणि स्वामींवर. हळूगतीने पण योग्य आणि सातत्याने पुढे पाऊल टाकणारी व्यक्ती यशस्वी होते. 4 दिवस मेहनत केली म्हणजे यश मिळतं असं कधीही होत नाही. एका छोट्याशा रोपाला सुद्धा झाड होण्यासाठी वेळ लागतोच ना. मग तुम्हाला एक महान आणि मोठं व्यक्ती व्हायचं असेल तर एवढ्या कमी वेळात कसं होणार? आत्मविश्वास हा आपल्याला बलस्थान असतो. त्यासाठी आपली बलस्थान ओळखणे आवश्यक असते. जीवनामध्ये ज्याला आत्मविश्वास मिळवायचा आहे त्याने त्याचा विचारामध्ये आत्मविश्वास मिळवायला हवा. अपयशी होणे हे अजिबात वाईट नाही, पण बलवान असल्यामुळे किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे होणे हे अजिबात वाईट आहे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपपरिस्थितीची किंवा आपल्या गैरहजेरीची दखल घेतली जात नाही. आपण कोण आहोत ते आधी सिद्ध करा. त्यानंतर जेव्हा तुम्ही कुठे गैरहजर राहाल तेव्हा लोक तुमचं नाव घेतील. जेव्हा गोष्टी माणसाच्या सहनशीलतेच्या पलीकडे जातात तेव्हा माणूस आपोआप शांत होऊन जातो. त्यामुळे वेळ येऊ द्या. वेळ आल्यावर सर्व काही ठीक होईल. स्वामी सर्व काही योग्य करतील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा.